शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला घेऊन मेहकर येथे आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे आणि सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात हे आयोजन आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी सिद्धार्थ खरात साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, सांगाल आजचा जो मोर्चा आहे तो कशा संदर्भात काढण्यात आलेला आहे? अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं, 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि हे सत्ता परिवर्तन करण्यासाठी गद्दारी झालेली आहे आणि या गद्दारीचं लोन या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेलं आहे आणि मेहकर मध्ये सुद्धा आलेलं आहे। मेहकर मतदारसंघामध्ये जो लोकप्रतिनिधी आहे त्याला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय दिलं नव्हतं। त्यांनी 15 वर्ष त्यांना संधी दिली होती, तरी देखील यांनी गद्दारी करून असत्याची बाजू धरलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मानहानी करून त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलेलं आहे। ज्या दिवशी तत्कालीन माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्षा निवासस्थानावरून खाली आले आणि मातोश्रीवर गेले, तो दिवस महाराष्ट्रातील जनता कधी विसरू शकणार नाही आहे। त्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला जे दुःख झालेलं आहे त्याचा जो काही हिशोब आहे ते महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। मेहकर मतदारसंघ हा केवळ 15 वर्ष नाही तर 50 वर्ष विकासाच्या दृष्टीनं मागे गेलेला आहे आणि शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, युवक असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, सगळ्या प्रकारचं सगळ्या पातळीवरती विकास विषयक पायाभूत सुविधा, गाव खेड्यातले प्रश्न, शेत रस्ते, पाणंद रस्ते, नळ पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वीज व्यवस्था, सगळ्या व्यवस्थाचा अव्यवस्थेचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि हा डोंगर उभा राहिल्याने जो दबाव यांनी निर्माण केला आहे 15 वर्षामध्ये विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायचं नाही। शिवसेना या पक्षाने माझ्यासारख्या सामान्य माणसामध्ये हत्तीचं बळ निर्माण केलं आहे। हे हत्तीचं बळ सगळ्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि विकासाची गंगा घेऊन येण्यासाठी या मतदारसंघाला विजन देण्यासाठी परिवर्तनाची मशाल आम्ही घेऊन निघालेलो आहे। शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, व्यावसायिक असतील, या सगळ्यांचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, परिवर्तनाची मशाल विझणार नाही, एवढी ग्वाही या निमित्ताने मी देतोय। प्रमुख आहेत भाऊ, काय सांगाल? आजचा जो मोर्चा आहे तो मेहकर विधानसभेसाठी या ठिकाणी निघालेला आहे। काय मागण्या आहेत शासनाकडे आणि शासन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कमी पडलेला आहे? खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजेत, कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजेत। शेतकऱ्याच्या समस्याच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहे या सगळ्या अडचणी घेऊन सिद्धार्थभाऊ खरात यांच्या नेतृत्वात आज या मेहकर विधानसभेचा भव्य मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचा सर्व पाढा घेऊनच आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना भेटणार आणि शासन दरबारी या मेहकर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत या सोडवून घेण्यासाठी या शासनाला भाग पाडणार। सरसगट जी कर्जमाफी आहे ती व्हावी यासाठी हा आक्रोश मोर्चा जो आहे मेहकर विधानसभेत या ठिकाणी निघालेला आहे। मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।